रद्द करा, भाडेवाढ रद्द करा। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगाव तालुका व शहराच्या वतीने खामगाव बस स्थानक येथे एसटी भाडेवाढीच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। निवडणुकीपूर्वी आश्वासने देऊन सरकारने जनतेचा विश्वास संपादन केला, परंतु निवडणुकीनंतर बहुमत मिळताच जनतेच्या खिशाला कात्री लावण्यात आली। एसटी महामंडळाच्या भाडेवाढीमुळे सामान्य प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी आणि महिला वर्गाला आर्थिक फटका बसत आहे। शासनाने खामगाव आगाराला 10 नवीन बस देण्याचा गवगवा केला, मात्र त्यातील 7 चांगल्या स्थितीतील बस शेगाव, मलकापूर व जळगाव जामोद या डेपोंना पाठवण्यात आल्या। खामगाव सारख्या ठिकाणी प्रवाशांची संख्या मोठी असूनही बस सेवा कमी असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे। पहावे, फक्त शेगावला जाण्यासाठी आणि स्थानिक प्रवाशांसाठी बस सेवेची अपुरी उपलब्धता आहे। यामुळे शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करत आश्वासने पूर्ण करावी व भाडेवाढ मागे घ्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगाव तालुका व शहराच्या वतीने या ठिकाणी जे काही महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाची भाडेवाढ केली, त्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही चक्काजाम आंदोलन शिवसेनेच्या वतीने करत आहोत। या शासनाने खरं तर निवडणुकीत जे काही आश्वासनं दिले ते सोडून आता नुकताच जनतेची भाडेवाढ करून शासन ही सामान्य जनतेची लूटमार करत आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व खामगाव तालुका शिवसेनेच्या वतीने याचा विरोध, शासनाचा निषेध, शासनाचा विरोध म्हणून या ठिकाणी आम्ही जनतेच्या भल्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहोत। या शासनाने ताबडतोब ही भाडेवाढ रद्द करावी व सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। एकीकडे शासन सांगते की या समजा उदाहरणार्थ आम्ही खामगावमध्ये राहतो तर खामगाव विधान तालुक्याला खामगाव डेपोला आम्ही 10 गाड्या पाठवल्या। आज खरं तर वस्तुस्थिती ही आहे की खामगावला 10 नवीन गाड्या पाठवल्या शासनाने, परंतु त्यातल्या ज्या काही 7 जुन्या होत्या त्या इतर डेपोला चालू स्थितीतल्या 7 दिल्या। म्हणजे आपली कशी जनतेची दिशाभूल या ठिकाणी केल्या जात आहे। त्यातल्या 3 मलकापूर डेपोला दिल्या, 3 शेगाव डेपोला दिल्या, 1 जळगाव डेपोला दिली। खरं तर 3च आपल्याला गाड्या मिळाल्या, कारण चालू स्थितीतल्या 7 गेल्या आणि नवीन आपल्याला 10 दिल्या। अशी ही शासनाची फसवणूक सामान्य जनतेने लक्षात घ्यावी व ताबडतोब ही भाडेवाढ जी केलेली आहे थांबवावी, हीच आमची या ठिकाणी शिवसेना खामगाव तालुका व शहराच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे।